नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, CBSE पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त याच वर्गाला सुरू होणार आहे। कुठलीही फी वाढ होणार नाही। शिक्षण मंत्र्यांनी दिली A to Z माहिती। बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। आपण बघतो की पालक आपला मुलगा CBSE पॅटर्नच्या शाळेमध्ये शिकावा असं नेहमी म्हणत असतो, परंतु पैशाअभावी CBSE पॅटर्नच्या शाळेमध्ये पालकास ॲडमिशन घेता येत नाही। आपण स्टेट बोर्डमध्ये किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये किंवा एखाद्या प्रायव्हेट शाळेमध्ये जिथे मराठी मीडियम आहे अशा शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना शिकवतो, परंतु राज्यातील शिक्षणाचे जे चित्र आहे ते आता बदलणार आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे। राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये CBSE पॅटर्न लागू करण्यात येणार आहे। शैक्षणिक वर्ष म्हणजेच पुढच्या वर्षी म्हणू आपण 2025-26 या वर्षापासून CBSE पॅटर्न लागू होणार असून यंदाच्या वर्षी केवळ इयत्ता पहिलीसाठी हा पॅटर्न लागू होणार आहे। त्यामुळे पहिल्या फेजमध्ये शिक्षण विभागाकडून केवळ पहिलीच्या वर्गासाठी CBSE पॅटर्न लागू होणार असून पुढच्या वर्षी 2 टप्प्यामध्ये दुसरी आणि तिसरी आणि चौथीसाठी सुद्धा हा लागू करण्यात येणार आहे। राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। तसेच CBSE पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर राज्यात CBSE पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे दादा भुसे यांनी यापूर्वीच म्हटले होते। त्यानुसार यंदाच्या वर्षापासूनच कामकाज सुरू झाल्याची माहिती जी आहे ती मंत्री महोदय पत्रकारांशी बोलताना म्हणत होते। आता बघा की यंदाच्या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गाला CBSE पॅटर्न लागू होणार आहे। राज्य शासनाच्या नियोजनानुसार पहिल्या फेजमध्ये इयत्ता पहिलीसाठी CBSE पॅटर्न राबवण्याबाबत आम्ही पुढे जाणार आहोत। येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीसाठी CBSE पॅटर्न ॲडॉप्ट करणार आहोत। पुढच्या वर्षात 2 टप्प्यांमध्ये आपण दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE पॅटर्न ॲडॉप्ट करणार आहोत असंही ते म्हणाले। सगळ्या विद्यार्थ्यांचे बदल लगेच केले तर ते ॲडॉप्ट करू शकणार नाहीत, त्यामुळे पुढच्या वर्षाच्या 2 टप्प्यांमध्ये पूर्ण शिक्षण आपण CBSE पॅटर्नवर करून घेणार आहोत असे दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलेले आहे। आता बघा की आपल्या मुलाला CBSE पॅटर्न मिळणार आहे, परंतु मराठी असणार का किंवा फी वाढ याच्यामध्ये होणार आहे का हेही आपण स्पष्ट करून घेऊया। CBSE पॅटर्नमध्ये आपल्या 30% स्थानिक सवलत आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल असेल, मराठी असेल याला प्राधान्य देण्यात येणार आहे। त्याप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल। CBSEची पुस्तके ही मराठीत तयार केली जातील। राज्यातील सर्व शाळांना मराठी विषय बंधनकारक करण्यात आलेला आहे। त्यात मराठीची डिग्री गरजेची असेल असेही मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे। तर CBSE पॅटर्न लागू केल्यामुळे कुठलीही फी वाढसुद्धा होणार नाही आहे असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे। राज्यात शाळांसाठी CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम स्वीकारण्याबाबत व त्यांच्या अंमलबजावणीबाबत विचारविनिमय सुरू आहे। या सगळ्या संदर्भात सुकाणू समितीकडून विचारविनिमय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी उत्तर जे आहे ते शालेय शिक्षण मंत्र्यांकडून आज विधान परिषद सभागृहामध्ये देण्यात आलेले आहे। राज्यातील इयत्ता तिसरी ते 12वीपर्यंतच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार CBSE अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने जानेवारी 2025मध्ये मान्यता दिलेली आहे। मात्र या सगळ्यांमध्ये विचारविनिमय करून शाळांमध्ये CBSE पॅटर्न कधी राबवायचा याबाबत लवकरच आम्ही निर्णय घेणार आहोत असंही ते म्हणाले आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता पुढच्या वर्षीपासून आपण बघतो की CBSE पॅटर्न जे आहे ते सुरू होणार आहे। ही एक आनंदाची बातमी आहे पालकांसाठी। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि हो, चांगला व्हिडिओ वाटला असेल तर शेअर नक्की करा आणि घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला ताबडतोब येऊन पोहोचेल। पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।